3च्या एपिसोडमध्ये आज आपण भरपूर सारे पोषक तत्व असणाऱ्या लहान सुट्टी आणि मोठी सुट्टीसाठी टिफिन बनवणार आहोत। आणि ह्या टिफिनमध्ये पोषक तत्व तर भरपूर आहे, त्याचबरोबर बनवायलाही सोपी आहे आणि पटकन तयार होते। तर आज आपण मुलांच्या लहान सुट्टीसाठी मिक्स डाळीची खिचडी बनवणार आहोत आणि मोठी सुट्टीसाठी आज आपण बटाटा पालकची सुकी भाजी बनवणार आहोत। आणि ही भाजी खूप चविष्ट लागते, त्यामुळे ही भाजी तुम्ही लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बनवू शकतात आणि सेम हॉटेल स्टाईल ही भाजी लागते। आणि मुलांच्या शाळेच्या टिफिन सिरीजच्या ह्या रेसिपीची ज्यांना गरज आहे त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि आपली ही पूर्ण टिफिन सिरीज बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे मग आपल्या ह्या टिफिन सिरीजचे व्हिडिओ आणि रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर आता सर्वात पहिले पीठ मळून ठेवायचं, म्हणजे मग आपली डाळ खिचडी आणि आलू पालकची भाजी होईपर्यंत पीठ चांगलं भिजेल। आणि नंबर 2, काही पदार्थांसाठी कुकर लावण्याची गरज असेल तर तो पदार्थ अगोदर बनवून घ्या। तर आपण डाळ खिचडी बनवणार आहोत, तर त्यासाठी पहिले सगळ्या भाज्या ह्या कट करून घेऊया। तर आता डाळ खिचडीसाठी लागणाऱ्या लसणाला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्यांना जाडसर कुटून घ्यायचं अशा पद्धतीने। तर लसूण कुटून झालेला आहे। आता अर्धा इंच अद्रकला अशा पद्धतीने किसून घ्यायचं, किंवा तुम्ही अद्रकीची पेस्ट ही वापरू शकतात किंवा लसणासारखं कुटूनही घेऊ शकतात। मी शक्यतो भाज्यांना अद्रक हे किसूनच टाकत असते। तर अद्रकही किसून झालेलं आहे। आणि आता टोमॅटोला कट करून घेऊया। आणि ह्या डाळ खिचडीमध्ये तुम्हाला जेवढ्या भाज्या आवडतात तेवढ्या भाज्या तुम्ही टाकू शकतात। आणि मी जे भाज्या घेतलेल्या आहे ह्या डाळ खिचडीसाठी लागणाऱ्या बेसिक भाज्या आहे। तर आता टोमॅटो ही कट करून झालेला आहे। आणि आता बटाट्याचे सालं काढून बटाट्यालाही कट करून घेऊया। तर डाळ खिचडीसाठी भाज्या ह्या मेजरमेंट करून टाकण्याची काहीही गरज नाही, तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या भाज्या तुम्ही डाळ खिचडीमध्ये टाकू शकतात। तर बटाट्याचे सालं काढून घेतले आहे आणि आता बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घ्या। तर बटाटा ही कट करून झालेलं आहे। आता कोथिंबीर कट करून घेऊया। तर ही डाळ खिचडी मी तुपात बनवते, त्यामुळे कुकरमध्ये 2 चमचे तूप टाकून घेऊया। तुपामुळे खिचडीची टेस्ट ही खूप छान लागते, तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकतात। तर तूपही आता कडकडीत गरम झालेलं आहे। यात आता पोहे खायच्या चमच्याने पाव चमचा मोहरी टाकून घेऊया। मोहरी चांगली तडतडल्यानंतर पाव चमचा जिरे टाकून घेऊया। तर जिरे मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात आता लसणाची पेस्ट टाकून घ्यायची। आणि आता कुकरला चांगलं हलवून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर लसूण थोडासा लाल झाल्यानंतर यात आता कढीपत्ता टाकून घ्यायचा। आणि ह्या सगळ्यांना आता परत चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं व्यवस्थित अशा पद्धतीने हलवून द्या। तर हे व्यवस्थित सगळं फ्राय झाल्यानंतर यात आता कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आणि कापलेल्या बटाट्याच्या फोडीही टाकून घ्यायच्या। आणि ह्या सगळ्यांना आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गॅसच्या कमी फ्लेमवर आता ह्या भाज्या फ्राय होऊ द्यायच्या। तोपर्यंत आपण तांदूळ आणि डाळ धुवून घेऊया। तर डाळ खिचडी बनवण्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी तांदूळ। डाळ खिचडी बनवण्यासाठी आपल्याला भाज्याच्या मेजरमेंटची काही गरज नसते, परंतु ही डाळ खिचडी शिजवण्यासाठी किती पाणी लागेल यासाठी तांदूळ आणि डाळींचं मेजरमेंट करून घ्या। आणि यात टाकली आहे आता पाव वाटी तुरीची डाळ आणि पाव वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी मसुराची डाळ। तर डाळ खिचडी बनवण्यासाठी या सगळ्या डाळी घेतल्याने डाळ खिचडीची टेस्ट ही खूप छान लागते आणि पौष्टिक डाळ खिचडी ही तयार होते। तर या तांदूळ आणि डाळींना आता चोळून अशा पद्धतीने 2दा धुवून घ्या। तर टोमॅटो आणि बटाटाही आता थोडंसं फ्राय झालेलं आहे आणि यात आता अर्धा चमचा लाल मिरची टाकायची आणि थोडीशी हळद टाका आणि ह्या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घ्या। तर एवढ्या ह्या डाळ खिचडीसाठी 5 रुपयाला मिळणारं मॅगी मसाला मॅजिक टाका, यामुळे डाळ खिचडीची टेस्ट खूप छान लागते आणि मुले ही डाळ खिचडी आवडीने खातात। आणि हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि यात आता धुतलेले तांदूळ आणि डाळींना टाकून घ्या आणि आता कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे सगळं आता चांगलं मिक्स करून घ्यायचं।
म्हणजे मग भाज्या आणि मसाले खिचडीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात, वरती येत नाही। तर आपण तांदूळ आणि डाळ हे वाटीने मोजून टाकलं होतं, त्यामुळे आपण पाणीही वाटीने मोजून टाकणार आहोत। तर तांदूळ आणि डाळीचं मेजरमेंट जर घेतलं तर सरासरी आपल्या 1.25 वाट्या हे तांदूळ आणि डाळीचं मिश्रण तयार होतं। तर त्यासाठी आपल्याला 6 वाट्या पाणी टाकायचं आहे। तांदूळ शिजायला पाणी कमी लागतं, परंतु डाळींना शिजायला पाणी जास्त लागतं, त्यामुळे 6 वाट्या पाणी टाकायचं। आणि तर डाळ खिचडी जर म्हणली तर त्यात थोडंसं पाणी असलं पाहिजे, म्हणजे मग टेस्ट छान लागते आणि कोरडा डाळ भात होत नाही। आणि ह्या सगळ्यांना आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि यात टाकायचं आहे आता पोहे खायच्या चमच्याने 1 चमचाला थोडंसं कमी मीठ। आणि या सगळ्यांना परत आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि गॅसची फ्लेम हाय करून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि हाय फ्लेमवर कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्या। तर मी कुकरच्या 4 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या आणि आपली दाल खिचडी बघा आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे आणि एवढं पाणी आपल्याला दाल खिचडीमध्ये पाहिजे। आणि डाळ खिचडी ही शिजलेली आहे, एकदम परफेक्ट पद्धतीने आपली ही डाळ खिचडी तयार झालेली आहे। तर टिफिन मध्ये भरण्यासाठी डाळ खिचडी ही गरम गरम भरू नका, तर एका प्लेट मध्ये पहिले डाळ खिचडी गार करण्यासाठी ठेवा अशा पद्धतीने। चला तर आता आमच्या घरी सगळ्यांची फेवरेट असणारी आलू पालकची भाजी बनवून घेऊया। तर त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे आणि आता पालकला बारीक अशा पद्धतीने कट करून घेऊया। आणि आता कांदा ही बारीक कट करून घेऊया। आणि माझ्या मुलाची सुद्धा ही भाजी खूप फेवरेट आहे आणि तुम्हीही तुमच्या मुलाला अशा पद्धतीने ही भाजी बनवून नक्की टिफिनला देऊन बघा। आणि आता टोमॅटोलाही बारीक कट करून घेऊया। हॉटेलपेक्षाही चविष्ट ही भाजी लागते, त्यामुळे तुम्ही अचानक घरी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता। तर टोमॅटो ही कट झालेला आहे आणि आता बटाट्याला कट करून घेऊया। तर बटाट्याची सालं ही मी अगोदरच काढलेली होती आणि बटाट्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या। आणि ह्या बटाट्याच्या फोडींना आता पाण्यात टाकून घेऊया, म्हणजे मग यांचा कलर चेंज होणार नाही। आणि आता अर्धा इंच अद्रकला किसून घेऊया। तर आता अद्रक किसून झालेलं आहे आणि आता लसणालाही किसून घेऊया, तुम्ही लसणाला कुटूनही घेऊ शकतात। तर आता भाजीची सगळी तयारी झालेली आहे आणि गॅसची फ्लेम ऑन करून पोहे खाण्याचे 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे। तर तेलही आता चांगलं गरम झालेलं आहे। तर यात टाकूया आता थोडीशी मोहरी आणि मोहरी चांगली तडतडल्यानंतर यात टाकायचे आहे आता जिरे आणि जिरे पण चांगले फ्राय झाल्यानंतर यात आता कांदा टाकायचा। थोडासा कलर चेंज होईपर्यंत या कांद्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं हाय फ्लेम वरती। तर 1.5 ते 2 मिनिट कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर आणि एवढा कलर चेंज झाल्यानंतर यात आता बटाट्याच्या फोडींमधलं पाणी काढून बटाट्याच्या फोडी फ्राय करण्यासाठी टाकून घ्यायच्या। या स्टेजला बटाट्याच्या फोडी जर टाकल्या तर बटाट्याच्या फोडी चांगल्या फ्राय होतात आणि शिजतात, म्हणजे मग ह्या भाजीला आपल्याला पाणी टाकण्याची गरज पडत नाही। तर आता कांद्याचा आणि बटाट्याचा कलर एवढा चेंज झाल्यानंतर यात आता किसलेला लसूण टाकून घ्यायचा आणि ह्या सगळ्यांना चांगलं मिक्स करून अर्धा मिनिटभर चांगलं फ्राय होऊ द्यायचं। तर लसूणही चांगला फ्राय झाल्यानंतर यात आता किसलेलं अद्रक टाकून घ्यायचं आणि हे सगळे आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि सरासरी 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं। तर बटाट्याच्या फोडी आणि कांद्याचा कलर एवढा चेंज झाल्यानंतर किंवा सरासरी 1 मिनिटानंतर तुम्ही यात टोमॅटो टाकून घ्या आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या। नंतर यात चवीनुसार मीठ टाकून घ्या आणि मीठ टाकताना ह्या स्टेजलाच टाका, म्हणजे मग आपलं बटाटा आणि टोमॅटो चांगलं शिजतं। आणि ह्या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घेऊया। तर टोमॅटो शिजायला टाइम लागत नाही, टोमॅटो पटकन शिजतो, परंतु बटाट्याच्या फोडी ह्या 80% शिजेपर्यंत याला हाय फ्लेमवर असंच हलवत राहा, म्हणजे मग बटाट्याच्या फोडी ह्या चांगल्या फ्राय होऊन शिजतील। तर आता बटाट्याच्या फोडी ह्या 80% शिजलेल्या आहे आणि यात आता तुम्ही किती तिखट खातात यानुसार मिरची टाकून घ्या आणि गरम मसाला टाकून घ्या आणि थोडीशी हळद टाका आणि या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घ्या। आणि यावरती आता टाकून घ्यायचा आहे चिरलेला पालक आणि ही स्टेप आता खूप महत्त्वाची आहे। आणि गॅसची फ्लेम ही आता लो करा आणि पालक असाच वरती राहू द्यायचा, याला हलवायचं नाही आणि यावरती झाकण ठेवून असंच कमी फ्लेमवर 3 ते 4 मिनिट शिजवू द्या।
तर आता 3 मिनिटांनी बघू शकतात, वरती पालक असल्यामुळे वाफेवरती पालकही चांगला शिजलेला आहे आणि त्याचा कलर आणि टेक्स्चर जसाच तसा राहिलेला आहे आणि खाली 20% आपले बटाटेही शिजायचे बाकी होते, तेही शिजलेले आहे। हे बघा, बिना पाणी टाकता बटाटा आणि सगळ्या भाज्या ह्या शिजलेल्या आहे। फक्त एवढी काळजी घ्यायची की पालक टाकल्यानंतर पालक हा वरतीच असायला हवा आणि झाकण ठेवून लो फ्लेम वरच शिजवू द्या। तर तयार आहे आपली आलू पालकची भाजी आणि गॅसची फ्लेमही मी आता बंद केलेली आहे। तर टिफिन मध्ये देण्यासाठी भाजी ही गार करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घ्या। टिफिन मध्ये कोणत्याच भाज्या, पराठे, चपाती किंवा काहीही असो ते गरम गरम देऊ नका, त्यांना थंड करूनच मग टिफिन मध्ये भरा। आणि चपाती ही मी तयार करून घेतलेल्या आहेत आणि चपाती तर सगळ्यांना येतेच, त्यामुळे आणि व्हिडिओ मध्ये तुमचा रिकामा टाइमपास होऊ नये म्हणून तुमच्या सोबत चपातीचा व्हिडिओ शेअर करत नाही। तर मी टिफिन कशा पद्धतीने भरते चला तर बघा। तर आता टिफिन मध्ये देण्यासाठी सगळे पदार्थ हे थंड झालेले आहे। तर माझ्या मुलाच्या टिफिन मध्ये मी एक चपाती देते, तर चपातीची मी अशा पद्धतीने घडी करते, म्हणजे मग चपाती दिसायलाही छान दिसते आणि व्यवस्थित राहते। तर आता आलू पालकची भाजी टिफिन मध्ये भरून घेऊया आणि लहान सुट्टीसाठी म्हणजेच ब्रेकफास्ट साठी दाल खिचडी टिफिन मध्ये भरून घेऊया। आणि जर जेवताना मुलांना जर तिखट लागलं किंवा मग जेवण केल्यानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते, तर त्यासाठी मी माझ्या मुलाला खजूर देते। तुम्ही याऐवजी शेंगदाण्याची चिक्की किंवा गुळही देऊ शकतात। असे काही मुलं हे पदार्थ खात नाही, परंतु टिफिन मध्ये दिल्यानंतर खातात, त्यामुळे तुम्हीही नक्की देत जा। कारण गुळ खजूर हे गोड तर आहे, तर त्यासोबत पौष्टिक पण भरपूर आहे। आणि माझ्या मुलाला कैरीचं लोणचं खूप आवडतं, त्यामुळे मी लहान सुट्टीच्या टिफिन मध्ये लोणचं नक्की देते। तर मुलांच्या शाळेच्या टिफिन साठी बनवलेले हे पदार्थ मुलं आवडीने तर खातीलच, तर त्यासोबत हे पदार्थ शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि दिवसभरासाठी त्यांना जेवढे पोषक तत्व लागतात तेवढे ह्या टिफिन मधून त्यांना नक्की मिळेल। तर मुलांच्या शाळेचा टिफिन सिरीजचा पहिला एपिसोड आणि दुसऱ्या एपिसोडच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर आजची ही मुलांच्या शाळेची टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि ही टिफिनची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ह्या टिफिनच्या रेसिपीची गरज आहे त्यांना ही रेसिपी नक्की शेअर करा। चला तर भेटूया उद्या मुलांच्या शाळेच्या टिफिन सिरीजच्या 4थ्या एपिसोड मध्ये।